काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि दिग्गज कंपनी DLF यांच्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्याच्या प्रकरणात प्रसिद्धीत होतात आलेले हरियाणाचे IAS अधिकारी अशोक खेमका यांनी बुधवारी सेवेतून निवृत्ती घेतलेली आहे। आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 57 वेळा बदली झाली। आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IAS अधिकारी अशोक खेमका हे आता नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत। पण हे अशोक खेमका आहेत तरी कोण? तर जाणून घेऊ त्यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। अशोक खेमका यांचा जन्म 30 एप्रिल 1965 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांनी 1988 मध्ये IIT खरगपूर येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये तंत्रज्ञानाची पदवी घेतली। त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथून संगणक विज्ञानात PhD आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयात MBA केलं। अशोक खेमका हे 1991 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। निवृत्तीच्या वेळी ते हरियाणा परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत। डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारला होता। 2012 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन रद्द केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात ते आले होते। अशोक खेमका यांची 34 वर्षांच्या IAS कारकिर्दीत तब्बल 57 वेळा बदली झाली। एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत हा कदाचित विक्रमच म्हणावे लागेल। मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परिवहन आयुक्त म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर ते त्या पदावर 10 वर्ष राहिले। आपल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या एवढ्या बदल्या झाल्या आहेत असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं होतं। 2 वर्षांपूर्वी प्रमोशन राऊंड नंतर खेमका यांनी एक ट्विट केलं होतं। त्यात त्यांनी लिहिलं होतं की भारत सरकारमध्ये सचिव म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या माझ्या बॅचमेट्सचं मी अभिनंदन करतो। हा आनंदाचा प्रसंग असला तरी स्वतःला मागे सोडल्याबद्दल तेवढीच निराशा आणते। सरळ झाडं ही नेहमीच आधी कापली जातात। पश्चाताप नाही, नव्याने केलेल्या संकल्पाने मी टिकून राहील। त्यांचं हे ट्विट त्यावेळेस चांगलं चर्चेत आलं होतं। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सरासरी दर 6 महिन्यांनी त्यांची बदली झालेली आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।